तुमचं अस्तित्व सगळ्याचा परत सोळामुळा झाला बघा. नाकात शेंगा हा हुगलक कुठली हा सपने तुझी जीभ लई चुरू चुरू चालायला बरं का. आणि काय ग मी तुझी सासू आहे का तू माझी सासू आहेस. मम्मी खरी परिस्थिती बोलले बघा मी. म्हणजे एक जाऊबाई या घरात आल्यापासून का नाही तुमचं या घरातलं पद पुसून टाकतात का काय अशी भीती वाटते मला, म्हणून बोलले मी. चांगलं बोलत जा की जेव्हा तेव्हा वांगळाच बुतीस बघ तू हा. ए सपने ह्या मम्मीचं ह्या घरातलं पद आणि पद पुसून टाकायला का नाही 10 वेळा जन्म घ्यावा लागेल 10 वेळा. बया आणि मग त्यांनी 11 जन्म घेतला मग काय करत. असतो कसं कुठली तिने 11व्यांदा जन्म घेऊ दे नाहीतर 11,000 वेळा घेऊ दे आपलं काय करायचं तेव्हा. पण मी तिला माझ्या डुईजड होऊ देणार नाही. हा तसं पण आता पण काही ती डुईजड नाही मला. तिला आत्ताच कशी माझ्या आयुष्यातून बाहेर काढते का नाही ती बघ. सत्या पेंटरचा काका बनून आला होता ग म्हणून मला भीती वाटत होती त्याची. कसे घराची जागा त्याच्या नावावर आहे म्हणून भीती घातली होती ना. आणि नाटक करून सत्या बी मला त्याच्या तालावर नाचत होता आणि सासरा आहे म्हणून समजा सहन करत होते मी. पण आता मी कोणाला घाबरत नसते. ही माया सदन माझ्या नावावर आहे आणि ही माझं घर आहे तेव्हा हिथं माझंच राज्य आणि माझाच हुकूम चालणार. बघतेच तिने भेट तिची कशी मनमानी करते ती. बघा बघा नीट बघा. काय हो पेंटर कुठं आता इतकं वेळ. कुठं काय शेतपावली घालत होतो. शेतापावली करत होता वय का. शेतापावली करता करता ह्या शिंपलन शिवीट मायाला कसं गंडवायचं ह्याचं इमली बांधत होता. अगं काय काय पण काय बडबडतेस. तुम्हाला काय मी खुया टाकीची वाटली का बिंडूक वाटली. माया अगं काय झालंय काय तुला, बरी आहेस ना तू. नाही म्हणजे आर्यन गेला तुझं मंत्रीपद पण गेलं म्हणून डोक्यावर परिणाम वगैरे झाला नाही ना तुझ्या. हे बघ माया तसं काय असेल तर सांग बर का, आपल्याला चांगल्या डॉक्टरला दाखवावं लागल. हो पेंटर काही परिणाम झाला नाही माझ्या डोक्यावर. सत्या तुमचा काका बनून ह्या घरामध्ये वावरत होता ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपून ठेवली का नाही. इथं माझं लिकरू गेलं म्हणून मी कोलमडून पडले आणि तुम्हाला जरा बी माझी दया मिळाली नाही रे. आता का थोबड बंद ठेवलंय तुमचं. एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपून ठेवली तुम्ही का वागलात असं. हे बघ माया